6 खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे आक्रमक झालेत। फुटीर खासदारांच्या मतदारसंघात सभा घेत त्यांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे। त्यांनी शिर्डीचे आमदार भाऊसाहेब वागचौरे यांचा चांगला समाचार घेतलाय। भाऊसाहेब नव्हे तर खाऊसाहेब आहे अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे। पाहूया। नायकांच्या नसानसामध्ये गद्दारी भरलेली असते, रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते। त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वागचौरे। हा खाऊसाहेब आहे, जाऊ तिथे खाऊ। उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्याची सांगता शिर्डीत केली। शिर्डीत त्यांनी भाऊसाहेब वागचौरे यांचा ठाकरे शैलीत समाचार घेतलाय। भाऊसाहेब वागचौरेंच्या रक्तातच गद्दारी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। वागचौरे ज्यांच्यासोबत जातात त्यांचं सरकार पडतं हे सांगण्यासही उद्धव ठाकरे विसरले नाही। नायकांच्या नसानसामध्ये गद्दारी भरलेली असते, रक्तामध्ये गद्दारी भरलेली असते। त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे खाऊसाहेब वागचौरे। हा खाऊसाहेब आहे, जाऊ तिथे खाऊ। पण मी आता तुमच्या समोर येण्याआधी मला काही जण म्हणजे सतत सारखे भेटतातच आहेत। मला म्हणाले, साहेब हा शुभशकुन आहे। म्हटलं शुभशकुन काय, आपले 6 खासदार फोडले। ते म्हणाले नाही, तुमच्या लक्षात नाही आलं। म्हटलं काय झालं? या गद्दाराला पहिल्यांदा आपण 2009ला निवडून दिला होता, बरोबर ना रे? आणि 2014ला हा पळाला होता। हा पळाला आणि आपलं सरकार आलं। म्हटलं चांगलं आहे, असं असतं तर आधीच पळवलं असतं याला। पण हे जिथे जातात तिकडे बट्ट्या बोळवतो। काँग्रेसमध्ये गेले, काँग्रेसचं सरकार पडलं। आता शहासेनेमध्ये गेले, त्यांचंही सरकार पडल्याशिवाय राहणार नाही। भाऊसाहेब वागचौरेंनी उद्धव ठाकरेंच्या आरोपांवर आपण बोलणार नाही असं वक्तव्य केलं होतं। त्या वक्तव्याचाही उद्धव ठाकरेंनी समाचार घेतलाय। एवढंच नव्हे तर भाऊसाहेब वागचौरेंची कायम नजर सत्तापदावर होती असा आरोपही त्यांनी केला। ज्या पक्षात गेला त्या तिथं उभं राहा आणि तिथं निवडून या असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। उद्धव ठाकरेंना अर्धवट सोडून खासदारांनी जायला नको होतं असं त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे। कसं बघताय याकडे? याबाबत मी काही सांगू इच्छित नाही आणि बोलू इच्छित नाही। आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदारांची ज्यांनी तुम्हाला मतदान केलेलं आहे त्यांची माफी मागायला येत आहे। मी सांगितलं, मी काही याबाबत बोलू इच्छित नाही। खाऊसाहेबाचं एक बरं आहे, प्रत्येक जण काय म्हणतोय की आम्ही उद्धव ठाकरेंबद्दल बोलणार नाही। तू बोलू काय शकतो? लोक जोड्याने मारतील। उद्धव ठाकरे म्हणे देव माणूस आहे। अच्छा, मग आता तुम्ही सुद्धा सांगा। आज मी शिर्डीमध्ये बसलोय, आत्ता जाऊन आलो, साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आलो। मंदिरात गेल्यानंतर तुमचं लक्ष साईबाबांकडे असतं का नैवेद्याकडे असतं? तुम्ही साईबाबांच्या मंदिरात बाबांचे आशीर्वाद घ्यायला जाता का नैवेद्य खायला जाता? हा खाऊसाहेब आपल्याकडे आला होता, तो नैवेद्य खायला आला होता। उद्धव ठाकरेंनी पक्ष सोडलेल्या 6 खासदारांच्या निधीचा दावाही खोडून काढण्याचा प्रयत्न केलाय। निधीसाठी पक्ष सोडून जाण्याच्या कृतीवर त्यांनी हल्लाबोल केलाय। राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट असताना खासदारांच्या खरेदीसाठी पैसा कसा आला असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय। शेतकरी एवढा कर्जबाजारी झालाय की त्याला नांगराला जुंपाला बैल नाहीये, त्याला पत्नीला नांगराला जुंपून शेती करावी लागते। आणि हे नालायक सगळे नीच राज्य करते खासदार फोडायला पैसा वापरतायत, खासदार फोडताय। पण शेतकऱ्याकडे बैल नाही, तुम्ही सगळं बँकेने घेऊन गेलेले आहेत। कर्जाची नोटीस, वसुलीची नोटीस दरवाजावर लागले आणि हे खासदार फोडायला बसलेत नीच लोक, नालायक लोक। मग बातमी आल्यानंतर सरकारने बैल दिला। अरे बैल कशाला? यातला एखादा खासदार दिला असता तरी त्याचं काम झालं असतं। एखादा मंत्री दिला असता तरी त्यांनी नांगर ओढला असतं। एवढे माजलेत ही लोक। पण सरकारने जो बैल दिला त्या बैलाच्या अंगावरती जोत ठेवलं, ती बैलच पडला खाली। आई भवानीने मोगलांशी लढायला छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार दिली होती। पण तेव्हा जर का शिवाजी महाराजांनी असा विचार केला असता, अरे हा औरंगजेब एवढा बलाढ्य आहे, याच्याकडे एवढं सैन्य आहे, हत्ती आहे, घोडदळ आहे, तोफा आहेत, अमुक आहे, तमुक आहे, पैसा अडका आहे, माझ्याकडे निधी नाही, मग कसं लढू मी पण जातो औरंगजेबाकडे, तर आपण राहिलो असतो। उद्धव ठाकरेंनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात केलेला दौरा वादळी ठरलाय। बंडखोर आणि सत्ताधारी शिवसेनेवर उद्धव ठाकरेंनी ठाकरे शैली टीकेचे आसूड ओढले।
ठाकरेंच्या दौऱ्याला त्या मतदारसंघात मिळालेला प्रतिसाद पाहता त्या खासदारांसाठी पुढची निवडणूक सोपी नसणार याचे संकेत मिळाले. स्वप्नील जाधव, झी 24 तास, शिर्डी.